सर्वांना नमस्कार। आज आपण महिला तक्रार निवारण समिती सभा ऑगस्ट 2026 या विषयीची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर ॲक्टिव्ह गुरुजी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशी नवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया। दिनांक या रोजी शाळेचं नाव अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समिती सभा घेण्यात आली। सदर सभेसाठी श्री मुख्याध्यापक यांचे नाव व कमिटी सदस्य उपस्थित होते। यामध्ये पहिला विषय आहे विषय नंबर 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। मागील सभा दिनांक या दिवशीचे इतिवृत्त वाचून दाखवले असता त्यावर चर्चा होऊन त्यात कोणताही बदल न सुचल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले। असा ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आला। असा विषय नंबर 1 असणार आहे। त्यानंतर विषय नंबर 2, सुरक्षा आणि सुविधांची पाहणी करण्याबाबत। महिला कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि कुलूप लावता येणारी स्वच्छतागृह उपलब्ध आहेत का? स्वच्छतागृहाची दररोज नियमितपणे सकाळी दुपारी साफसफाई होते का? तेथे फिनाईल, साबण आणि हँडवॉश उपलब्ध आहेत का? विद्यार्थ्यांसाठी शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन चालू स्थितीत आहेत का? वापरलेल्या नॅपकिनची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिरेटर किंवा झाकण असलेल्या डस्टबिनची सोय आहे का? त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणची शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध आहे का? वॉटर फिल्टरची नियमित सर्व्हिसिंग, स्वच्छता केली जाते का? अशा वेगवेगळ्या नवीन विषयावर चर्चा या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसेच इतर भौतिक सुविधा व सुरक्षा, स्वच्छतागृह आणि चेंजिंग रूमच्या भागात पुरेसा प्रकाश, लाईट आणि खेळती हवा आहे का, या संबंधीची चर्चा या विषयामध्ये घेण्यात आलेली आहे। यानंतर विषय नंबर 3 असणार आहे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरक्षेचे नियोजन करण्याबाबत। आगामी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थिनींनी, महिला शिक्षिका व महिला पालकांच्या सुरक्षेचा सविस्तर आढावा घेण्यात आला। कार्यक्रमादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे सर्वानुमते ठरले। कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यार्थिनी व महिला पालकांसाठी स्वतंत्र व सुरक्षित बैठकीचे नियोजन करण्यात यावे। स्वच्छतागृह, परिसर आणि शाळेच्या मुख्य इमारतीजवळ महिला शिक्षकांची विशेष गस्त ड्युटी ठेवण्यात यावी। प्रथमोपचार पेटी आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय मुख्य मैदानाजवळ उपलब्ध ठेवावी। सुरक्षा रक्षकाने बाहेरील व्यक्तीच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवावे। या संबंधीची सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण या विषयामध्ये घेतलेली आहे। यानंतर विषय नंबर 4, जागरूकता उपक्रमाचे नियोजन। शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, आरोग्य आणि कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षात ऑगस्ट ते पुढील महिना विविध उपक्रम राबवण्याचे सर्वानुमते ठरले। या अंतर्गत खालीलप्रमाणे नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले। लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुड टच, बॅड टच या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित केले जावे। मोठ्या वर्गातील विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षा व वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता या विषयावर तज्ज्ञ वक्त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात यावे। तसेच शाळेतील सूचना फलकावर चाइल्ड हेल्पलाईन 1098 व महिला तक्रार निवारण समितीच्या सदस्यांचे संपर्क क्रमांक प्रदर्शित करण्यात यावे। याविषयीची चर्चा या विषयामध्ये करण्यात आली। यानंतर विषय नंबर 5, महिन्याभरातील तक्रारींचा आढावा घेण्याबाबत। सभेत सर्वांसमक्ष शाळेतील तक्रार पेटी उघडून त्यात महिला कर्मचारी, शिक्षिका किंवा विद्यार्थिनीचे कोणतेही लेखी अर्ज, तक्रारी आले आहेत का हे तपासायचे आहेत। गेल्या काही महिन्यात कोणत्या प्रकारचे अनुचित प्रकार, मानसिक त्रास किंवा सुरक्षेसंबंधित तोंडी तक्रारी समितीकडे आल्या आहेत का याची खात्री करावी। तक्रारीचे स्वरूप आहे का, उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणचा त्रास, सुरक्षिततेचा प्रश्न किंवा इतर काही, हे समजून घेऊन त्यावर गोपनीयतेने आणि तातडीने कारवाई करायची याचे नियोजन करावे। तक्रार प्राप्त झाल्यास शाळेतील सुरक्षित आणि निकोप वातावरण असल्याबाबत समाधान व्यक्त करून त्याची नोंद इतिवृत्तामध्ये ठेवावी। महिला तक्रार निवारण समितीच्या बैठकीत तक्रारदारांचे नाव व माहिती नेहमी पूर्णपणे गोपनीय ठेवणे हे कायद्याने बंधनकारक आहे। यास सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली। अशा या विषयाची चर्चा 5 नंबर या विषयामध्ये आपण घेण्यात आलेली आहे। त्यानंतर शेवटचा विषय, ऐनवेळी उपस्थित होणारे विषय। ऐनवेळी जर एखादा कोणता विषय आपल्याला घ्यायचा असल्यास त्या विषयाची चर्चा या शेवटच्या विषयामध्ये आपण घेऊ शकतो। यामध्ये सभेत उपस्थित सर्व सदस्यांचे शेवटी आभार व्यक्त केले आणि अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले। अशा पद्धतीने आपण 6 विषय या ठिकाणी अभ्यासले आहे। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। जर आपल्याला या व्हिडिओची PDF हवी असेल तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून आपण ती डाउनलोड करू शकता। धन्यवाद। थँक्यू।